वसईच्या नायगावमध्ये मराठीची गळचेपी करण्याचा प्रयत्न समोर आलेला आहे। नायगावच्या रोशन पार्क इमारतीमध्ये एका मराठी कुटुंबाला मेंटेनन्स न भरल्यामुळे इंग्रजीमध्ये नोटीस देण्यात आली होती। या मराठी कुटुंबाने इंग्रजी कळत नसल्याने मराठीमध्ये नोटीस द्या असं म्हटलं। यावेळी सोसायटीकडून मराठीला गोळी मारा असं उत्तर या कुटुंबाला देण्यात आलं। आपको दिया 3 महीना टाइम दिया। 3 महीना आपको टाइम दिया। आपने मराठी में एक भी नोटिस नहीं दिया। मराठी क्या मराठी को मारो गोली मतलब क्या है? आपको मराठी को मारो गोली मतलब क्या है? मराठी को मारो गोली मतलब क्या है? म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात राहून मराठीला गोळी मारा। मी पण चांगली मराठी बोलतोय। चांगली मराठी बोलणं वेगळं आहे। तुम्हाला समजलं नाही तर तेव्हा काय आहे? वेगळं आहे। महाराष्ट्रात राहून मराठीला गोळी मारा। नाही थोडा थोडा का थोडा थोडा महाराष्ट्रात राहून मराठीला गोळी मारणार। महाराष्ट्रात राहून तुम्ही मराठीला गोळी मारणार। तुम्हाला रिक्वेस्ट केली आहे, तुम्हाला बोलले 25,000 तरी तुम्हाला नाही करायचंय। नाही करणार ओके ओके चालेल। नाही मला काही नाही आता हा ठीक आहे बस बस बस। नेक्स्ट वीक वर्त पण माझं पाणी कट केलं त्याबद्दल मी त्यांना विचारायला गेले की तुम्ही पाणी कट का केलं, तर मला ते बोलतात तुम्हाला 3 महिन्यापासून नोटीस दिल्या। तर मी म्हटलं नोटीस मला इंग्लिश मधून आल्या, मी तुम्हाला किती वेळा सांगितलं मला इंग्लिश नाही कळत, तुम्ही मराठीमध्ये द्या। तर ते मला बोलले की मराठीमधून नाही तुम्हाला नोटीस देणार। आणि मग मी त्यांना बोलले की तुम्ही मराठीमधून का नाही नोटीस दिल्या, तर बोलतात मराठीला गोळी मारा। मला डायरेक्ट असं बोलले। तर मग मी त्यांना बोलली की तुम्ही असं कसं बोलू शकता ना, तुम्ही महाराष्ट्रात राहतात आणि मराठीला गोळी मारा।